नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा गव्हर्नमेंट जॉब अपडेटमध्ये आपण बघत आहोत AAI कार्गो लॉजिस्टिक अँड अलायन्स सर्व्हिस कंपनी लिमिटेड यांच्या भरपूर साऱ्या पदांच्या जागा निघालेल्या आहेत. कुठली पदं आहेत, त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. AI कार्गो लॉजिस्टिक अँड अलायन्स सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड 100% सबसिडरी ऑफ एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया या कंपनीच्या अंतर्गत ही येते. तर एंगेजमेंट ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 10 ऑफ 2013 18/10 ही ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध झालेली आहे. एंगेजमेंट ऑफ पर्सनल ॲट AII कार्गो लॉजिस्टिक अँड अलायन्स सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड ॲज अ असिस्टंट सिक्युरिटी ऑन अ 3 years टर्म एंगेजमेंट कॉन्ट्रॅक्ट. सो कॉन्ट्रॅक्ट बेसिस ही असणार आहे. 3 वर्षाचा पहिला कॉन्ट्रॅक्ट तुमचा असणार आहे. टू ड्राईव्ह द बिझनेस इट रिक्वायर्स असिस्टंट सिक्युरिटी ऑन अ फिक्स टर्म बेसिस फॉर द पिरियड ऑफ 3 years ऑन पॅन इंडिया बेसिस ॲज पर द डिटेल्स गिवन बिलो. सो असिस्टंट सिक्युरिटी हे पद आहे. टोटल 436 जागा आहेत. ऑन पॅन बेसिस आहे. यात चेन्नई, कोलकाता, गोवा, कोहिकोडे, वाराणसी, श्रीनगर, वडोदरा, तिरुपती, विजा, मदुराई, ट्रिची, रायपूर, रांची, भुवनेश्वर, पोर्ट ब्लेअर, आगरतला, ग्वालियर, अमृतसर, लेह, देहरादून, पुणे, इंदोर, सुरत या संपूर्ण एअरपोर्ट असणाऱ्या ठिकाणी या पदांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन जे आहे ते आहे 15/11/2023. 15 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे. द कॅन्डिडेट कॅन ट्रान्सफर टू एनी लोकेशन विथ इन पॅन इंडिया ड्यू टू ऑपरेशनल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिक्वायरमेंट ॲट द डायरेक्शन ऑफ AIICLAS मॅनेजमेंट विच शॉल बी इन बाइंडिंग. सो तुमची ट्रान्सफरही होऊ शकते. द कॅन्डिडेट्स हू आर नॉट विलिंग टू सर्व ऑन ऑल इंडिया बेसिस नीड नॉट टू अप्लाय. ज्यांची तयारी नसेल ऑल इंडिया बेसिसवर काम करण्याची त्यांनी अप्लाय करू नये. रिझर्वेशन वेनेवर लॉ आर ॲप्लिकेबल ॲज पर द रूल्स. 30% ऑफ वॅकन्सीज मे व्हॅरी ॲज पर द ऑपरेशनल रिक्वायरमेंट. ॲप्लिकेशन फीज या पदासाठी जी आहे तर ₹500 हे जनरल अँड OBC कॅन्डिडेटसाठी आहे. ₹100 SC/ST EWS कॅन्डिडेटसाठी आहे. महत्त्वाच्या डेट्स आहेत. ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे 20/10/2023 आणि लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे 15/11/2023. इलिजिबिलिटी यासाठी लक्षात घ्या. एसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे ते 12th फ्रॉम एनी रेकग्नाइज बोर्ड आहे इन्स्टिट्यूशन. 60% मार्क्स असले पाहिजेत जनरल कॅटेगरीला आणि 55% फॉर SC/ST कॅन्डिडेट्स. ॲबिलिटी टू रीड स्पीक इंग्लिश, हिंदी अँड कन्व्हर्संट विथ लोकल लँग्वेजमध्ये असणं गरजेचं आहे. एज यासाठी जे आहे तर ते 27 वर्ष एज लिमिट यासाठी आहे. जॉब प्रोफाईल विल इन्क्लूड असिस्टंट ऑफ ऑपरेशनल वर्क ॲट एअरपोर्ट, असिस्टंट टू पॅसेंजर बॅगेजेस हँडलिंग, लोडिंग अँड अनलोडिंग बॅगेजेस or other multitasking operational work activities assigned time to time. The work involve lifting the baggage from conveyor belt and X-ray machine. For the candidates not willing to perform such work may not need to apply. सो बॅगेज उतरवणे, चढवणे हे काम आहे. जे लोकांना हे काम आवडत नसेल त्यांनी यासाठी अप्लाय करू नये असं क्लिअरली त्यांनी मेन्शन केलेलं आहे. टेन्युअर जो आहे द शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट विल बी कन्सिडर्ड फॉर द एंगेजमेंट ऑन द फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिस इनिशियली फॉर द पिरियड ऑफ 3 years. 3 वर्षाचा असेल. फर्दर एक्सटेंडेबल ऑन नीड परफॉर्मन्स बेसिस. द पिरियड ऑफ 1 year फॉर ऑल पोझिशन्स विल बी ट्रीटेड ॲज अ प्रोबेशन period and a successful completion of a probation period. The period of engagement will be considered for the extension at the sole discretion of the management of AAICLAS on need and performance basis. Selected candidate will have to join station engagement, then only the engagement will be come into the force. So performance चांगला असेल तर पुढे एक्सटेंडसुद्धा हे केलं जाणार आहे. एज रिलॅक्सेशन 5 वर्ष हे SC/ST कॅन्डिडेटसाठी असेल. 3 वर्ष OBC नॉन क्रिमिलियर कॅन्डिडेटसाठी असणार आहे. पे अँड अलाउन्सेस या पोझिशनसाठी जे असणार आहेत तर पहिल्या वर्षी 21,500 फिक्स असणार आहे. दुसऱ्या वर्षी 22,000 असणार आहे आणि तिसऱ्या वर्षी
22,500 रुपये हे फिक्स असणार आहे. इन ॲडिशन टू अबाउट TADA लॉजिंग बोर्डिंग इफ बी डेप्युटेड ऑन टूर shall be equivalent to actual fare by ordinary public bus or train fare of sleeper class. तर स्लीपर क्लासचं तुम्हाला TADA ॲप्लिकेबल आहे या पोझिशनसाठी. लीव जे असणार आहेत तर प्रिव्हिलेज लीव 18 इन अ इयर्स प्लस 12 हाफ पे लीव्ज प्लस 9 कॅज्युअल लीव्ज आणि 2 ह्या RH लीव्ज असणार आहेत. मेडिकल insurance maximum 10,000 per annum shall be reimbursed on account of a purchase of a medical insurance by the personal for self and dependent family members on production of a duly certified tax invoice receipt. 10,000 पर्यंतचा मेडिकल इन्शुरन्स हा क्लेम करता येणार आहे. ग्रॅच्युटी ॲज पर द ग्रॅच्युटी ॲक्ट इफ ॲप्लिकेबल. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स लक्षात घ्या. कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू सबमिट देअर ॲप्लिकेशन फ्रॉम द 15 नोव्हेंबरचा अगोदर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे आणि प्रिस्क्राईब अटॅच प्रो फॉर्म थ्रू ऑनलाईन मोड ओनली. द केस ऑफ एनी डिफिकल्टी प्लीज काही अडचण असेल तर ह्या दिलेल्या मेलला आणि हेल्प डेस्क नंबरला तुम्ही कॉल करू शकतात. मेल आहे hr.recruitment@aais.aero. नंबर आहे 011 24 66 77 13. सो ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट इथे दिलेला आहे. पहिला आहे फॉर ऑफिस यूज ओनली. फॉर्मॅट ऑफ ॲप्लिकेशन आहे इथे दिलेला आहे. त्यात तुमचा फोटो इथे तुम्हाला पेस्ट करायचा आहे. त्यानंतर फुल नेम इथे टाकायचं आहे ब्लॉक लेटरमध्ये. फादर्स नेम, डेट ऑफ बर्थ, प्लेस अँड स्टेट ऑफ बर्थ, ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स, पिन. तुमच्या डिटेल्स या फॉर्ममध्ये तुम्हाला फिलअप करून दिलेल्या मेलद्वारे तुम्हाला हा फॉर्म पाठवायचा आहे. ही PDF आणि या रिलेटेड माहिती मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आमचं टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या चॅनलला जॉईन करा जेणेकरून प्रत्येक ॲडची PDF तुम्हाला त्या चॅनलच्याद्वारे मिळवता येईल. आणि असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.